मी दादांना अशी विनंती करतो, खरोखर दादा आपण आमच्या पाठीशी कायम आहात आणि राहाल सुद्धा. आमच्या अनेक अडीअडचणी असतील त्या आम्ही आपल्याकडे मांडल्या, त्या आपण आमच्या पूर्ण अडचणी सोडवलेल्या आहेत आणि नक्कीच इथून पुढेही सोडवाल अशी आम्हाला पक्की खात्री आहे. तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी आम्हाला 2 शब्द मनोगत करावे, व्यक्त करावे. आपले आमदार नारायणराव भुजे, आमचे ज्येष्ठ सहकारी सुधाकरराव सदाशिवे, भंतेजी, मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नळणी आणि परिसरातून आलेल्या नागरिक बंधू आणि भगिनींना माझा गळा बसलेला आहे. कारण नगरपालिकेच्या निवडणुका 1 महिनाभर, महापालिकेच्या निवडणुका 1 महिनाभर आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका 1 महिनाभर आज संपत आहे. 3 महिने सतत रोज 7-8 सभा आणि त्यामुळं गळा बसलाय. तेव्हा जास्त याच्यापेक्षा आवाज वाढला की खोकला येतो, तेव्हा माझा आवाज जरा समजून घ्या. खरं तर आज रमाबाई आंबेडकरांची जयंती आहे. गौतम बुद्धाच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलेलं आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी गावचं वर्णन केलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. एकेकाळी मी आणि सदाशिव साहेब यायचो तो इथं 7-8च घरं होते. गावात राहायचे, इकडं तिकडं राहायचे आणि आता इथं एक मोठा परिसर झाला. पण परिसर किती मोठा झाला याच्यापेक्षा तो परिसर कसा दिसतो त्याचं वर्णन सदाशिव साहेबांनी केलं. आणि संख्याही मोठी झाली. जिथं संख्या मोठी होती तिथं व्यवस्था राहत नसती. पण संख्या मोठी होऊन तुम्ही जी गावची स्वच्छता ठेवता, गावाचा विचार ठेवता, रमाबाई आंबेडकरांचा पुतळा आपल्या गावात असावा असा विचार करता, गौतम बुद्धांचा पुतळा असा विचार करता, कारण याच्यापेक्षा मोठं पण कोणतंच नाही. रमाबाई आंबेडकर त्यांनी कमी शिकलेल्या होत्या, त्यांच्या नशिबी फार शिक्षण आलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणाला गेले. त्या काळात मुलाबाळासह संसार सांभाळण्याचं धैर्यानं काम समाजामध्ये फार प्रतिष्ठा नसताना सुद्धा त्या काळामध्ये रमाबाईनं केलं. त्याची आठवण आज आपण केली पाहिजे की या मातेनं आपला पती परदेशात शिक्षणाला गेला, मुलं बाळ आपल्याजवळ सोडले. फार मोठं उत्पन्नाचं कुठलं साधन नाही, समाजामधून काही फार कुठून एवढा सपोर्टही नव्हता, नंतर सपोर्ट झाला. पण स्वतः धैर्य झालं, संकटाचे सामने केले. काही लेकरं अल्पवयात बी गेले, तेही दुःख सहन करावं लागलं. पण या सगळ्या दुःखातून त्या सावरल्या. आणि असं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं त्यांनी स्वतः मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिल्या. फार दिवस जीवन जगल्याने, फार 50-70 वर्ष 80 वर्ष नाही, कमी वय. पण आजही आपण आठवतो 100 वर्षानंतरही तुम्ही किती दिवस जगले, त्याच्यापेक्षा कसे जगले याला महत्त्व आहे. आणि रमाबाईच्या जीवन जगल्या, चांगल्या जगल्या म्हणून आपण आज आठवण करतो. म्हणून सगळे धंदे कामं सोडून आपण आज त्यांचा दिवस काढला आणि या ठिकाणी आलो. 1858ला त्यांचा जन्म झाला आणि साधारणतः 1935ला मला वाटतं ते गेल्या. तुम्ही जर बोलले तर फार लंबा काळ नाही आहे. अशा रमाबाईची आपण सर्वजण आज आठवण करतो.
गौतम बुद्धाचा पुतळा आपण या ठिकाणी बसवला. आता बघा, गौतम बुद्ध जन्मले कुठं? नेपाळ, दुसऱ्या देशात. आणि अनुयायी तयार कुठे केले? नळणीमध्ये. आता कुठं नेपाळ, लुंबिनी आणि कुठं नळणीची वाडी, पण त्यांच्या विचाराचा प्रभाव आहे. माणूस कोणाला भेटले तर बाबासाहेब कोणालाच भेटेल नाही, कोणालाच भेटले नाही बाबासाहेब. पण बाबासाहेबाचं नाव घेतणारे की आजही मनामध्ये उड्या मारतात, न भेटणाऱ्या माणसाला उड्या मारतात. आता आम्ही तुम्हाला भेटलो, आम्ही तुम्हाला चांगलं दिसतो का एकमेकाला? की तुमचं द्या आम्हाला, ते काय तीन तोंड आहेत. आजकाल पुढाऱ्याचं काही सांगता येत नाही. मला सांगा, जन्म नेपाळला झाला, माणसं कुठं तयार झाले, आणि धर्माचा प्रसार केवळ भारतात नाही केला, भारताबाहेर बी केला. आणि आज बाबासाहेबाचं काम, बाबासाहेबाचं कार्य हे जगात कौतुक होत आहे. बाबासाहेब जन्मले कुठं? मध्य प्रदेशात महूला. वडील काय करत होते? रेल्वेमध्ये काम करत होते, त्याच्यात मिलिटरी सुभेदारी. पण राहत होते रेल्वे स्टेशनला. तर मी जाऊन येतो, माझ्या डोक्यात आहे, राहिले तिथं. आता मला सांगा, जन्म झाला लहानपणी, वडिलांची स्थिती काय, आईची स्थिती काय, पण आपल्या कार्यातून मोठे झाले. एक काळ असा होता की बाबासाहेबाचं नाव कोणी घेत नव्हतं. पण तुम्ही सगळे एकत्र झाले म्हणून खेळ जमला. आता बाबासाहेबांची अडचण तुम्हाला सांगायला गेली ना, आता काही सोप्या नाही आहे. मी खासदार झालो तर बाबासाहेबाचा फोटो संसदेमध्ये नव्हता, बाबासाहेबाचा फोटो संसदेत नव्हता. हा फोटो जेव्हा लावला तेव्हा मी हजर होतो. अटल बिहारी वाजपेयी हजर होते बाबासाहेबाचा फोटो लावायला. काँग्रेसच्या काळात फोटो लागला नाही. तुम्ही बोलले म्हणून मी बोलून राहिलो की आम्ही बी तुम्हाला मतदान करू शकतो. आले मतदानाचा खेळ. काँग्रेसच्या काळात नाही फोटो लागला, संसदेत का नाही लागला? लागायला पाहिजे होता. बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये होते. बाबासाहेबांना का राजीनामा द्यावा लागला? मंत्री असताना बाबासाहेबांना राजीनामा का द्याला? आणि राजीनामा दिल्याच्या नंतर बाबासाहेब पुन्हा निवडणुकीला उभं राहिले भंडाऱ्याला. तो भंडाऱ्याला निवडणुकीला उभं राहिल्याच्या बाद ती पोट निवडणूक होती. या देशाचा प्रधानमंत्री पोट निवडणुकीच्या प्रचाराला जात नाही. हा, जनरल निवडणुकीला जातो, पोट निवडणुकीला नाही जात. पंडित जवाहरलाल नेहरू त्या निवडणुकीच्या प्रचाराला आले, बाबासाहेबांचा पराभव केला. आधी नवी पिढी सुधामराव याला सांगितलंच पाहिजे. वयस्कर माणसाला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या लहान पोराला पण माहिती आहे. बाबासाहेबांचा पराभव झाला. आपला एक सहकारी कायदा मंत्री होता, आपल्या काही कारण बाजूला गेला, उभा राहायला म्हणून त्याला फाडायला जाऊ देतं. पण जाऊ दे, पडले बाबासाहेब. बाबासाहेब दुसऱ्यांदा दादरमध्ये उभे राहिले, तिथेही काँग्रेसनं माणूस उभं केलं. बाबासाहेबाला पुन्हा पडलं. बाबासाहेबाला संसदेत जाऊ दिलं लोकांना. आता ज्यांनी बाबासाहेबाला संसदेत जाऊ दिलं नाही ते आता बाबासाहेबाचं नाव घेऊन राहिलं. तुमची कमाली, आमची नाही आहे, तुमचा ठोसा आहे, ही तुमची ताकद आहे. आता रोज बाबासाहेब म्हणाला उडेल तुम्ही द्यायला. भारतरत्न दिली बाबासाहेबाला. बाबासाहेबाला भारतरत्न दिलं नाही, जिवंत असताना दिलं नाही, गेल्यावर दिलं नाही, किंवा आम्ही त्याला भारतरत्न. आता एखादी गोष्ट करून टाकायची तुम्हाला. मी गेल्यावर बाहेर दोन्ही त्याला बाबा असं म्हणतो, आधी हे केलं आमच्या गावातला. ते बाबासाहेब यांनी ओळखलेच नव्हते. बाबासाहेब ओळखलेच नव्हते. तुम्ही ओळख करून दिली बाबासाहेब यायला. असे कार्यक्रम करतात, असे एकत्र येतात, तेव्हा त्याला धाक पोचतो. माझं म्हणणं याच्यापेक्षा जास्त संघटित झाली पाहिजे तुम्ही. आता दिवस बदलले सुदामराव. काय होता आपला काळ? मी सुदामराव पंचायत समितीचे सदस्य होतो. केशी मामा माझ्या गावचे, आई ओळखीची, सुदाम ओळखीचा नाही. हे काँग्रेसचे, मी भाजपचा. पक्ष वेगळे होते पण आमची दोस्ती होती.
एकमेकाला आम्ही बोलायचो, पण द्वेष नव्हतो ठेवत मला. गरज पडली तर एकमेकाला जेव्हा गरज पडली तेव्हा सहकार्य करायचो. वाद व्हायचे आमचे, नाही असं नाही, पण अपशब्द कधी कोणाबद्दल आम्ही बोललो नाही. आजही आमचा त्याचा पक्ष वेगळा आहे, आता पक्षात नाही ते तसे, पण अजून आदर करतो आम्ही एकमेकाचा. सुधामराव आता दिवसालाही बदलले. आता तर रावसाहेब दानवेचं नाव जर कोण दिसलं तर दुसरं होतं, कसं काय एकट्याचंच नाव आहे. रावसाहेब दानवेच्या पोरीचं नाव एखाद्या पोस्टरवर जर आलं रे की भावी जिल्हा परिषद अध्यक्ष, तो लोकांना अधिकार दिला. अरे मी भाजपचा होतो, तो सुधामरावनं मला पाठिंबा दिला सभापती व्हायसाठी. महाराजे गाव पुस्तकात बोलायची मुदत नाही. अशी दिवस आले आता. शरद पवार साहेब हे आपल्या पक्षाचे नव्हते, पण आम्हाला सहारा नव्हता, विरोधी पक्ष होतो. आम्ही त्यांच्या जातो आमच्या गटात जाऊन, ते आम्हाला मदत करायची दिल्लीमध्ये. आता या पक्षातला माणूस त्या पक्षात जात नाही, त्या पक्षात माणूस त्या पक्षात जात नाही, आपल्या पक्षाला बी आपल्याला बोलत नाही. काय करायचं, दिवस कसे काढायचे पुन्हा अवघड आहे. लोकांना गृहीत धरण्यात आलं. त्याच्यामुळं कधी तुमच्यासारखे माणसं जर अशी येऊन बसली सुधामराव तर मला जुन्या गोष्टी आठवतो. अरे काय दिवस होते, काय पंचायत समिती चालायची, काय जिल्हा परिषद चालायची. आम्ही दोघं एका गोधडीवर झोपलो. सुधामरावांनी काही काने नाही सांगण्यासारखे. दोन पक्षातली माणसं एकत्र राहून सुद्धा एकमेकाबद्दलचे दोस्त काय मध्ये. आता एवढी स्पर्धा झाली की तुझ्यापेक्षा मी मोठा, माझ्यापेक्षा तू मोठा, तुझ्यापेक्षा मी मोठा. प्रवाह बदलले. काही लोक म्हणते वाहत्या पाण्याबरोबर चला. भोकरदन तालुक्यातले लोक मासे प्रवाहाच्या विरुद्ध चालत असते, बरोबर ना. मरेल मासा वाहत्या पाण्याबरोबर चालत असतो. खरं खोटे मला सांगा तुम्ही, पूर्ण नदीतले तुम्ही. मरेल मासे उलटे जाते गाव, मरेल मासे वाहत्या पाण्याबरोबर चालते. भोकरदन तालुका प्रवाहाच्या विरुद्ध लढणारा तालुका आहे. जिवंत माशाचं लक्षण काय आहे, प्रवाहाच्या विरुद्ध चालणार. खरंय खोटे, प्रवाहाच्या विरुद्ध चालणार. 32 वर्ष तुम्ही लोक प्रवाहाच्या विरुद्ध चालले आणि रावसाहेब दानवेला खासदार ठेवला तुम्ही. ना तुमचा मंत्री होता, ना तुमचा खासदार होता, ना तुमचा आमदार होता. तीच ताकद तुम्ही लोकांनी जिवंत ठेवली. प्रभाव बरोबर वाहणारे मरेल मासे, प्रभावाच्या विरुद्ध वाहणारे आपण लोक आहेत. तेव्हा ही लोकांची ताकद कोणा मोजू नये. ताकद असते माणसामध्ये. त्यामुळं बाबासाहेबांची ताकद होती. काय होतं, बाबासाहेब प्रवाहाच्या विरुद्ध लढले. मंत्रिमंडळातून जाऊन राजीनामा देऊन पुन्हा उभं राहणं. बाबासाहेब प्रवाहाच्या विरुद्धच लढले. अब तुमचा समाज प्रवाहाच्या विरुद्धच लढला. आम्ही पाहिला आमच्या गावामध्ये पहाडावर जर पाणी प्यायला, पाणी काढायला जर सकाळी महिला आल्या तर दलित महिलेला त्या काळामध्ये विहिरीत बाटली घालायची हे नव्हती. या आई आहेत जुन्या यायला माहीत असेल. त्या नवीन मुलीला काय माहिती आहे. आज ती स्थिती नाही आहे. याचा अर्थ तुम्ही बदलले असं नाही, आम्ही बी बदललो, दोघे बदलले. आता बोला माझ्या घरी, मला आज तुमच्या घरी जेवायला मी तुम्ही पहा बरं, तुम्ही बदलले तुम्ही बी. आता अगं ते मला माहिती आहे म्हणून तुमच्या हात करवलं मी. त्याच्यामुळं नवीन पिढीला इतिहास सांगितला पाहिजे, इतिहास माहीत असला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी आम्हाला नेहमी सांगतात की इतिहासाची पडताळणी केली पाहिजे. आणि या मुलीने जर विचारलं आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं बेटा, चुकीचं आहे की नाही मला सांगा बरोबर. आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 मिळालं. त्याच्यात म्हणजे आपल्याला नाही मिळालं. आपल्याला मिळालं 17 सप्टेंबर 1948. बरोबर आहे. जरी देश स्वतंत्र झाला तरी आपले प्रधानमंत्री पंडित नेहरू नव्हते. आपला झेंडा तो नव्हता जो आज आहे तिरंगा. आपले पैसे ते नव्हते जे नोटा आहे आज, या आपले पैसा नव्हता. आपला निजामाच्या नोटा होत्या, आपला निजामाचा झेंडा होता आणि आपलं सरकार निजाम होतं.
1 वर्ष 2 दिवसानं आपलं उशीर स्वातंत्र्य मिळालं ते 17 सप्टेंबर 1948ला. ते काय सांगितलं मला मी, ते नव्या पिढीनं आपला संदेश पास करत गेले पाहिजे. आता तुम्ही तुमच्या मुलाला सांगसाल इतिहास विसरला नाही पाहिजे, इतिहास विसरला नाही पाहिजे, हा पास होत गेला पाहिजे. आणि मग सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे गृहमंत्री यांनी पोलीस ऍक्शन केली आणि मग आपण या देशामध्ये मग आपण स्वतंत्र झालो. एक संघ देश नव्हता आपला, 550 राजे होते, त्या राजाला एकत्र करायला लागत होतं. पण एवढं झाल्याच्या बाद बी आपण देशात आलो. आता तू सांग मला कधी बसेल, आपल्या राज्यात आणखीन कोणतं राज्य होतं माहित नाही. गुजराताने आपण एकत्र होतो, भाषावर प्रांत रचना झाली आणि मग गुजरात वेगळा झाला आणि महाराष्ट्र वेगळा झाला आणि विदर्भ आपल्याला मिळाला. पण भांडण सुरू झालं, मुंबई आम्हाला गुजरातमध्ये पाहिजे. आणि मग आपण लोकांनी सगळ्यांनी म्हणून एक लढा सुरू केला, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. खेडेपाड्यात लोक मुंबईला गेले, मोरारजी देसाई प्रधानमंत्री होते, मुख्यमंत्री होते, गोळीबार झाला, 105 लोक मेले आणि त्याच्या बाद मुंबई आपल्याला मिळाली. रस्ता मुंबई गेली असते गुजरातला आणि आपण राहिला असतो हैदराबादला. हा इतिहास आहे आपला, पोरा वाचला पाहिजे, लोकांच्या पुढे ठेवल्याशी कळेल का सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. या लोकांनी त्या काळात संघर्ष केलेत, घटना सगळी कोणीच वाचेल नाही, वाचली पाहिजे. पण सगळी वाचायची गरज बी नाही. जे आपल्या कामाचं ते वाचलं, संसदेमध्ये हे एवढे पुस्तक घेऊन पडायचे. तुमच्यासारखे कोणी आमच्या घरी पाहिजे वाचलं एवढं मोठं तुम्ही काय म्हणतो, नाही आमच्या कामापुरतं वाचला, कामापुरता अभ्यास तर केला पाहिजे आपल्या. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब असू द्या, गौतम बुद्ध असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, रमाबाई आंबेडकर असू द्या, हे जे सगळे महापुरुष होऊन गेले हे वेगवेगळ्या कारणांना आपल्या डोळ्यापुढे आपण आणलेच पाहिजे. त्यांनी केलेलं काम आपण आठवलंच पाहिजे, त्यांनी दिलेली शिकवण आपण पुढे चालू ठेवलीच पाहिजे. त्यांच्या नावाखाली आपण समाज एकत्र केला पाहिजे, संघटित केलाच पाहिजे समाज आपण. तर समाजाला या गोष्टीत जाणीव होईल. मला असं वाटतं की एक चांगला कार्यक्रम तुम्ही केला. मला खरं तर आज येऊ शकत नव्हतं घराच्या बाहेर, पण हो म्हणून कशी होतो यावं लागलं मला. त्या निमित्ताने किमान सगळ्यांच्या भेटी झाल्या. मलाही मध्ये यायला बरेच दिवस झाले, बाहेरून तर रोजच जातो, मध्ये यायला मलाही बरेच दिवस झाले. पंचायत समितीमध्ये आपले दाबळे साहेब होते तेव्हा, दाबळेच का पंचायत पगार आहे, उंच पगार आहे, DRDला पगार साहेब होते. त्या काळात आम्ही नेहमीच येतो, मी सदामराव हे पंचायत समिती मेंबर, मी सभापती. आता ते दिवस येणं अवघड आहे. हा आता काय चाललंय तुम्हाला सांगायला गेले तर तुम्ही लई लांब आहे आता. त्यामुळं नव्या पिढीना जरा जुना इतिहास आठवायचा आणि महापुरुषाची आठवण करत राहा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि माहीत होऊ शकतो. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी खरोखर खूप असं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे. अतिशय बारकाईनं आम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समजावून सांगितली आहे. खरोखर मी आपल्या या ठिकाणी आभारच मानतो. या ठिकाणी यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय ज्ञानेश्वरजी बोर्डेकरजीला अशी त्यांना विनंती.